सगळ्यांना माझा नमस्कार. अंबाबाई तालीम संस्था मिरज सांगली आणि पत्रकार संघ राष्ट्रीय पत्रकार संघ याच्या माध्यमातून आज इथं संमेलन संपन्न होत आहे. आजच्या समारंभाला आमच्यामध्ये इथे उपस्थित आहेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनालीजी, तसेच या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजय बोकरेजी, या संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ बोकरे, तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखंडेजी, इथं उपस्थित असलेले सगळे शिक्षक वर्ग, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या समारंभाला इथं उपस्थित राहत असताना खूप आनंद होत आहे आणि या संस्थेचा एक विद्यार्थी या नात्याने इथं उपस्थित राहण्याचा जो मान मला इथं मिळाला त्याच्याबद्दल मला खूप गर्व आहे. या संस्थेचा इतिहास थोडाफार आम्हाला माहीत आहे, कारण आम्ही 92-93च्या वर्षामध्ये एक वर्ष इथं बीपीएडला मी पण होतो आणि या संस्थेने आम्हाला काय दिलं याच्या संदर्भात जो एकंदर जो आढावा आहे तो 92-93ची बीपीएडची बॅच साक्ष आहे. कारण आज 92-93ची बॅचमध्ये जे आम्ही 82 विद्यार्थी होतो आणि आजच्या क्षणाला मला असं वाटतं, मी सांगतो असत नाही, पूर्ण बॅचचा जर आपण जर इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर लक्षात येईल आजही म्हणजे 32 वर्षानंतर सुद्धा मग आजच आपण बीपीएड मध्ये आहोत असं आम्हाला भास होतो. कारण एवढ्या 82 जणांचं एवढं बॉन्डिंग आहे, म्हणजे आठवड्यातून एकाला कधी फोन केल्याशिवाय आपला आमचा म्हणजे आठवडा जात नाही. आणि एखाद्याचं जर चांगलं झालं असेल तर त्याला शाबासकी देण्यासाठी कित्येक मित्र त्यांच्या घरी जात असतात. एखादं जर वाईट घडलं तर त्याला सांत्वन करण्यासाठी सुद्धा जे आहेत ते सगळे मित्र तिथे जातात. याचा अर्थच असा आहे, म्हणजे त्या शिक्षकाने आम्हाला, म्हणजे अंबाबाई तालीम संस्थेच्या शिक्षकांनी, साक्ष आपले गुरुजी काळे सर आहेत, वाटवे सर आहेत, आज आमच्यामध्ये झाडबुके सर नाही आहेत, सोपल सर आमच्यामध्ये नाहीत, भरड सर आहेत, म्हणजे रिटायर्ड जरी झाले, अशा अनेक शिक्षकांनी आम्हाला एका वर्षामध्ये जो संस्कार केला, म्हणजे ते जे गाठोडं जे आहेत ना, म्हणजे शिदोरी आपण घेऊन जर आपण आपापल्या सगळ्या गावी गेलो आणि तिथून जी 82 विद्यार्थी होते आणि आज 82 विद्यार्थी आहेत, पूर्णपणे सक्षम, ताकदवान, स्वावलंबी झालेले आहेत. लक्षात धरा, लक्षात, म्हणजे असं होत नाही. आणि माझ्या बाबतीत तेच घडलं. मी तसा एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो, म्हणजे त्या वर्षामध्ये खूप काही मी चकाकलो असं नाही, पण एक सर्वसामान्य खेळाडू या नात्यानं आपण एक वर्ष घालवलं आणि जी शिदोरी आम्हाला दिली, म्हणजे जे आचार विचार म्हणजे सभ्यता या सगळ्या गोष्टीचं गाठोडं आम्हाला दिलं आणि ते गाठोडं घेऊन मी पण घरी गेलो.
आणि त्याच्या म्हणजे म्हणजे आपण इथली ही संस्था आहेत ना, हनुमानाला मानणारी आहेत. म्हणजे एक हनुमानाचं बळ आम्हाला दिलं होतं, म्हणजे आम्ही घेऊन गेलो. म्हणजे तेच बळ आपण, मी शिक्षकी पेशामध्ये रुजू झाल्यानंतर लक्षात आलं की हे हनुमानाचं बळ जे आपल्या शिक्षकांनी दिलं गाठोडं, त्याचा पूर्णपणे 100% उपयोग करायचा आणि ते समाजाच्या हितासाठी आणि स्वतःच्या हितासाठी वापर करायचा. आणि जे ताकद आणि ते एक एक मजबूती आम्हाला दिली आणि ते घेऊन आपण गेलो आणि तिथून जे मी सुसाट काम सुरू केलं, आज मी इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे याचा एक गर्व आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा ते गोवा राज्याचा शेतकी मंत्री होण्याचा मान मला मिळाला. मी एक साधा क्रीडा शिक्षक ते गोवा राज्याचा क्रीडा मंत्री होण्याचा मान मिळाला. आणि शेतकरी या नात्याने जे प्रयोग म्हणजे माझ्या वडिलांनी मला संस्कारित मिळाले, ते प्रयोग शेतकी मंत्री झाल्यानंतर मला करता आले. आणि त्याचाच सन्मान जो आहेत ना, आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने 1 कोटी रुपये देऊन की आम्हाला कर्मण्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी एक साधा शिक्षक ते एक शिक्षण संस्थेचा चालक होण्याचं मला सार्थ अभिमान मिळाला आहे. हे सगळं होत गेलं आणि गोवा राज्यामध्ये 4 वेळा आमदार होण्याचा मला मान या सगळ्या गोष्टीतून मिळालेला आहे. आणि त्यामुळे आज ज्या गोष्टीच्या सामाजिक दृष्टिकोन आपण विचार करतो, म्हणजे आज गोवा म्हटलं की आम्हा सगळ्यांना असं वाटतं की गोवा म्हणजे ड्रग्स, गोवा म्हणजे दारू, गोवा म्हणजे हे, गोवा म्हणजे ते, गोवा म्हणजे मौज मजा करणे, असं आमच्या डोक्यामध्ये एक कल्पना असते. पण गोवा म्हणजे सभ्य गोवा जो आहे तो आजपर्यंत तुम्ही बघितला नाही. त्या सभ्य गोव्याचं दर्शन करण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहेत. आणि त्यामुळे मी आज सांगतो, आज इथं अशोक अनगंडे सरांनी सांगितलं, इथं ड्रग्सचा उल्लेख केला. मी गर्वाने सांगतो, आम्ही आमच्या बरोबर असते सगळे कार्यकर्ते आज दारूला हात सुद्धा लावत नाही, ड्रग्स सोडून द्याच. म्हणजे राजकीय क्षेत्र असताना सुद्धा अशा तऱ्हेची एक आणि गोवा राज्यामध्ये अशा तऱ्हेचा चांगला सभ्यतेचा धडा आम्ही घालून दिलेला आहे. अशा सभ्य गोव्याचं दर्शन घडण्यासाठी की गोवा म्हणजे काय, गोव्याची संस्कृती म्हणजे काय हे दाखवण्यासाठी आणि गोवा आपण जो विचार करतो तो गोवा नसून एकदम सभ्य गोव्याच्या दर्शन घडवा असा प्रयत्न करण्यासाठी मागच्या 25 वर्षे आपण सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि मला एक दिवस आम्ही अशा तऱ्हेचे सभ्य लोक एकत्र येऊन की ह्या गोव्याच्या दर्शन आम्ही तुम्हाला सगळ्या घडवून या सगळ्या गोष्टी करण्याचा मान मिळत असताना आता जो उल्लेख झाला श्रमदान सारखा, अरे गोवा राज्याचं सुशिक्षित सभ्य असं राज्य अशा असताना सुद्धा जे 2-3% जे लोक आहे आजही दरिद्री रेषेमध्ये आहेत, त्याचं उत्थान करण्याचा प्रयत्न मी एकटाच नाही, जो इथं आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या शिक्षकांनी दिलेला जो संस्कार आहे, श्रम करा आणि त्या श्रमातून आहेत ना की आम्ही श्रमाधाम करून दाखवलं की श्रमातून केलेलं एखाद्या गरिबाचं घर. आणि आज हजारो लोक या सगळ्या कार्यक्रमाला स्वयंसेवक म्हणून देत आहेत आणि हे करण्याचं भाग्य मिळालं. आणि आज या ठिकाणी संजयजी बोखरे सारखे म्हणजे ज्याने ही संस्था पुढे नेली आणि आज ते सांगत असताना मला आता अर्धा तास सहवासाने की या संस्थेचा विस्तार कशाप्रकारे आपण करत चाललो आहेत इतरं सांगितलं. आज आम्हाला गर्व वाटतो की अशा तऱ्हेची संस्था आज देशामध्ये एक वेगळा आपला एक मानाचा तुरा घेऊन उभी राहत आहे. आणि त्या संस्थेचा एक विद्यार्थी म्हणून आम्ही इथं उपस्थित असताना खूप आम्हाला आनंद वाटतो. त्यामुळे अशा चांगल्या गोष्टी करत असताना इथं अनेक वेळा मला या संस्थेसंदर्भात आपले गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा इथे येऊन गेलेत आणि आज आपल्या गोवा राज्याचे रक्षामंत्री जे मुख्यमंत्री होते ते पण येऊन गेले. म्हणजे अशा चांगली लोक या संस्थेला भेट देत आहे. आज महाराष्ट्र राज्यातून अन्य राज्यातून येत आहे. आज सोनाली कुलकर्णी सारख्यांचा इथं सन्मान होत आहे, तिचा सुद्धा या संस्थेसंदर्भात जोडलं जात आहे. अशा चांगल्या गोष्टी इथं करत आहे. त्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी म्हणजे आता इथं बसलेले आहोत,
की आम्ही गर्वानं अशी संस्था पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि देशामध्ये एक चांगली संस्थेची गणना या संस्थेत व्हावी आणि ते केवळ संस्था चालकांनी करून चालत नाही, ते आम्ही विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. आणि आम्ही असे या संस्थेचे नामांकित असे विद्यार्थी घडलीस तर ती स्वाभाविकपणे ती संस्था आहे देशामध्ये चांगली संस्था होणार आणि या संस्थेचा एकंदर भविष्य उज्ज्वल आहेत. आणि आज संजयजी बोकरेसारखे म्हणजे म्हणजे कसलेले खेळाडू आहेत ते, पण त्यांनी ही संस्था म्हणजे पुढे नेण्यासाठी जो प्रयत्न केला आहे आणि आजच्या या सगळ्या प्रयत्नामध्ये आम्हा सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे, त्यामुळे आम्हाला पण या संस्थेविषयी आणि त्यांच्याविषयी गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे अशीच ही संस्था पुढं न्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून यावेळी मी माझे 2 शब्द संबोधतो.